रमेश साहेब घरत शेलकर यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत केलं जातं आहे. माणिकशेठ मात्रे या स्वागत करण्यासाठी. साहेब इथे या. लगेचच आपण स्वागत करणार आहोत. सर्वांचं स्वागत इथं केलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल सन्माननीय श्री शेलकर गावचे आणखी एक जबरदस्त व्यक्तिमत्व संतोषजी भगत साहेब. आपण सुद्धा या, आपला सुद्धा मान सन्मान केला जातो आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय श्री रमेश गरज साहेब एक गोड व्यक्तिमत्व, सर्वांशी सौजन्याने आणि त्यांचा स्वभाव जो आहे फार गोडाचा आहे. प्रत्येक वेळी त्या स्वभावाची आपल्याला अनुभूती येते. त्यांचं तर स्वागत. त्यानंतर संतोष भगत साहेब शेलगरवरून बिलॉंग करतात, त्याचंसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण यथेच्छ मान सन्मान करत आहोत. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. चला एकीकडे मॅचला सुरुवात करायची. पंचांना सूचना आली इथून. सन्माननीय श्री संतोष भगत साहेबांचं सुद्धा इथं मान सन्मान केला जात आहे. शेलकर गावची ही गोड मंडळी जेव्हा जेव्हा भेटतात ना त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बरंच काही सांगून जातं. त्यानंतर स्वागत केलं जाईल ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सृष्टी अमर म्हात्रे. सृष्टी अमर म्हात्रे आणि सर्वांच्या वडिलांप्रमाणे असले माणिकशेठ म्हात्रे बाबू यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जातं आहे. आज राजकीय पटलावर जासई ग्रामपंचायतीचा विकास हा ज्यांचा ध्यास आहे अशा सृष्टी अमर म्हात्रेंचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत. धन्यवाद, आपण स्पर्धेसाठी आलात. नेक्स्ट स्वागत असेल हा मुलीचा स्वागत एका वडिलांकडून होत असते, कारण वडिलांप्रमाणे असणारे माणिकशेठ म्हात्रे. त्यानंतर सभापती अश्विनी अमर नाईक यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. या ग्रामपंचायत सदस्य आहेत अश्विनी अमर नाईक. अमर नाईक म्हटलं की टेनिस क्रिकेटमधलं इकडघरमधलं एक मोठं असं नाव ज्याने अनेक खेळाडूंना घडवले, त्यांच्या सौभाग्यवती आज ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचंसुद्धा स्वागत केलं जातं आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचासुद्धा यथेच्छ मान सन्मान आम्ही करत आहोत. धन्यवाद, आपण सर्वजण इथं आलात आणि या शृंखलेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो आहे. आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये पुढील सामन्याचं समालोचन ऐकण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. पुढील सामना जसा चालू आहे तसं आपण पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकणार. तत्पूर्वी पुन्हा एकदा मात्र प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी चॅम्पियन मोठीजी संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाला, त्याबद्दल त्यांचं इंडियन सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. आणि आज मोठीजी संघाला चेअरअप करण्यासाठी मोठीजी संघाच्या खऱ्या अर्थानं खेळाडूंच्या खऱ्या अर्थानं काही माता भगिनी सुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया आणि जाऊया या जसा सामना चालू आहे तसा आवाज ऐकूया विपुलजी पाटील यांचा. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद प्रसादजी भोईर. खंडोबा क्रिकेट क्लब जासे आयोजित सरपंच चषक 2025 पर्व पहिला आणि आपण फायनलची रात्र अनुभवतोय आणि आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना येतोय. नावा 11 नावा आणि त्यांच्या विरुद्ध स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम. पारगाव संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 5 षटकांचा सामना पाळणार आहोत आणि पहिला गोलंदाज प्रफुल्ल मोकलचा हा बॉल समोर रोहन गरत आहे. नॉस्टागिडला आपण मनीष गरतला पाहू शकता. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाल्या. बी लॉट मधील हे दोन संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. क्रिकेटचा कित्येक काळ ज्या दोन्ही संघानं गाजवला, एक वेगळी दहशत या नावांची आहे. फुलटॉस बॉल प्रफुलचा मिस टायमिंग स्ट्रोक आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये टिपला गेलाय झेल आणि मोठी विकेट प्रफुल्ल मोकलने मिळून दिलाय आणि रोहन गरत होईल. भोपलाय न फोडता झेल बाद. नावा या टीमनं फुलटॉस बॉल होता आणि त्यानंतर मिस्तामी स्ट्रोक पाहायला मिळाला. जॉन्टी अगदी भोपलाईनं पुढता बाद होताना पाहायला मिळतोय. रिव्ह्यू गमवला बॅटिंग करणाऱ्या नावा 11 नावा या संघानं. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये नो कॉम्प्रोमाइज या खरं तर एका शब्दावर कित्येक वर्ष नावा संघ खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला ज्या गावाच्या
नावाचंच हार मान्य नाही ते नाव आहे पारगाव. रायगड टेनिस क्रिकेटमधील एक कित्येक काळ या संघाच्या नाव अगदी सुवर्णाक्षर लिहिलं जाईल ते नाव आहे पारगाव. बराच वर्ष करता या संघानं गाजवलं आणि कन्हैया शेठ पाटील यांनी खरं पुरस्कृत केलेला. तर दुसऱ्या बाजूला जितेंद्र ठाकूर यांनी आज या संघाला पुरस्कृत केलं आहे. स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ खेळताना पाहायला मिळतोय. जासेगावचे जितेंद्र ठाकूर यांच्या नावानं आज हा संघ खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला नावा 11 नावा एक खूप मोठी लढत आपल्या समोर आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावर अमोल शेलवम तिसऱ्या क्रमांकावर खेळाडू दाखल झाला. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आहे. इनसाइड आउटच्या वरतून डीप मध्ये प्रोटेक्शन चांगलं दिलं जात आहे. एक धाव कंप्लीट. थ्रो थोडासा चुकीचा झालाय पण त्याचा पाहिजे तेवढा फायदा उचलता आला नाहीये नावा संघाला. त्यामुळं एक धाव इथून मिळाला जाईल आणि एका धाबेनिशी श्रीगणेशा होताना पाहायला मिळतोय नावा या संघाचा. 1-1 अशी सुरुवात राहिली ती म्हणजे नावा या टीमची. मनीष घरतला आता आपण स्ट्राईकला पाहू शकता. प्रफुल्ल मोकल खूप मोठं नाव आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या गोलंदाजाचा बोलबाला राहिला. त्यामुळं अनेक साऱ्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करणारा एक नामांकित गोलंदाज म्हणून प्रफुल्ल मोकलकडे पाहिलं जात आहे. आणि तेवढंच एक मोठं नाव आहे ते म्हणजे मनीष घरत, ज्याला तर सध्या आपण स्ट्राईकला खेळताना पाहणार आहोत. यावेळचा हा फटका चांगला फटका सजवला. स्वॅग स्वीप पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्र क्लिअर करत मनीष घरतच्या बॅट मधून आलेला या सत्रातील हा पहिला चौकार. स्वागत केले प्रफुल्ल मोकलचं मनीष घरतना. यावेळचा बॉल चांगल्या दर्जाचा बॅकवर्ड रिजन मध्ये स्क्वेअर कटचा फटका आगळा वेगळा स्टाईलने खेळला. मनीष घरतच्या बॅट मध्ये आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. बरीचच्या बॅट मधून बॅक टू बॅक दोन फटके पाहायला मिळाले. दोन चौकार येताना पाहायला मिळाले. महाराष्ट्रात एक नामांकित स्पर्धा केंद्रीय मंत्री चषकामध्ये सुद्धा एक खेळाडूचा बोलबाला राहिला होता. तिथे सुद्धा एक चांगली कामगिरी केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा नावा संघाने चांगली कामगिरी केली होती. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून आणखीन एक तडाखा. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडं. अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत येईल. या चेंडूवर मिळाल्या जातील ते 4 धावा. तिसरा चौकार येतोय मनीष घरतच्या बॅट मधून. दोन चेंडूवर चर्चा राहिली प्रफुल्ल मोकलची, ज्यानं महत्वाचा विकेट रोहन घरतला बाद केला आणि त्यानंतर जसा स्ट्राईक आला मनीष घरत त्याच्या बॅट मधून 3 चेंडूवर आपण 3 चौकार येताना पाहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेले ते 1-13 पाहायला मिळतात. आजच्या रात्रीतील ही दुसरी मॅच आपल्या समोर रंगली गेली. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, एकमेकांच्या विरुद्ध अनेक वेळा खेळलेत. पण आज निमित्त आहे खंडोबा क्रिकेट क्लब दासी आयोजित सरपंच चषक 2025 हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील एक मोठे मॅच, एक मोठं बॅटल आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. इथून गोलंदाज दाखल झाला केतन मेहर, 40+ खेळाडू, नामांकित करत खूप मोठं नाव आहे. पारगाव टेनिस क्रिकेटला बिलॉंग करणारा खेळाडू. अनेक साऱ्या शृंखलेमध्ये या खेळाडूचा बोलबाला नेहमीच पाहायला मिळाला आणि केतनला इथून लॉन्च केलं ते म्हणजे पारगाव टीमनं. स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम सध्या क्षेत्ररक्षण करते आणि दुसऱ्या बाजूला नावा 11. नावा कित्येक वर्ष एक संघाची एक वेगळी दहशत, एक वेगळा दबदबा नेहमी पाहायला मिळाला. केतनचा पहिला बॉल अमोलच्या समोर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक वेगान आलाय. फक्त एकच धाव इथून मिळेल आणि या एका धाबेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 14 धावा पाहायला मिळतात. चांगलीशी सध्या गोलंदाजी चालल्या. समोर आला मनीष घरत, ज्याला 3 चेंडूवर सलग 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. टाकल्या वेगळ्या स्टाईल न फटके खेळत असतो आणि त्यामुळे प्रचंड इन्फॉर्म असलेला बॅट्समन आहे
पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या नावाची वेगळी दहशत त्यानं निर्माण केली होती. त्या मनीषला आपण सध्या ऑन द स्ट्राईक पाहू शकता. केतनच्या समोर आणखीन एक घुटना टेक. यावेळी फटका इलिव्हेशन कमी पडलाय. फार मोठी विकेट, गोल्डन विकेट. दुसरा हादरा लागलाय नावाज संघाला आणि या मॅच मधील इम्पॉर्टंट विकेट मनीष करत होईल झेलबाद. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या औचित्याने. त्यांच्या समेत आपण पाहू शकता अक्षयजी घरत यांच्या सौभाग्यवती ऋतुजा अक्षय घरत यांचं सुद्धा इथं आगमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. खंडोबा क्रिकेट क्लब दासे आयोजित सरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये दुसरा आदरा लागलाय. फार महत्वाची विकेट केतन मेहरने मिळवला. फार कित्येक वर्ष दांडगा अनुभव 40+ खेळाडू आपण पाहायला गेलं तर बामणडोंगरीची एक सर्वात मोठी स्पर्धा गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकामध्ये खरं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची स्कूटी ज्या खेळाडूला मिळाली होती तो केतन मेहर सध्या गोलंदाजी करतोय. कित्येक वर्ष दांडगा अनुभव बऱ्याच साऱ्या स्पर्धेमध्ये आपण ऑल इंडिया 40+ मध्ये खेळताना आपण त्याला पाहत असतो. रायगड 40+ मध्ये सुद्धा या खेळाडूची एक वेगळी दहशत पाहायला मिळाली. मीत आलाय पहिल्या चेंडूवर. यावेळी हॅमर शॉट पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय वाईड स्लॉंगॉनच्या वरतून. केतनचं स्वागत केलं आलेल्या मीत पाटीलच्या बॅट मधून आलेला पहिलाच मोठा तडाखा. मिळतील धाबा 6. एक डाव तुझा तर एक डाव माझा. पलट वार लगेच केले जातात. ज्या पद्धतीनं मनीष करतला बाद केले पण आळ्याला मीत पाटील नावाची वेगळी ओळख दाखवल्या. आपल्या नाव चर्चेमध्ये हे दाखवणारी फटके केतनच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर स्वागत केलं मोस्ट वेलकम षटकारानं आणि धावपटला धावा लागले गेले तर 2-20 पाहायला मिळतात. ऑन द स्क्रीन आपण अमोल शिल्वमला पाहू शकता. कित्येक वर्ष व्यावसायिक संघातून खेळताना आपण अमोलला सुद्धा पाहिलं. जवान नावाची सुद्धा एक वेगळी दहशत क्रीडांगणामध्ये आम्ही अनुभवला. आणि एक रायगड ग्रामीण मधील प्रसाद सर असा एक हा नावा संघ आहे. मला अजूनही आठवते राधे रणजी क्रिकेटची जी स्पर्धा होती तिथं ग्रामीण फॉर्मॅटमध्ये या संघाला संधी मिळाली होती आणि या संघानं व्यावसायिक संघामधून खेळला होता ग्रामीण संघ आणि तिथं सुद्धा आपल्या नावाची हुकूमत गाजवली होती. हा नावा संघ सध्या बॅटिंग करतोय आणि जेव्हा नावा संघ येतो तेव्हा विदाउट कॉम्प्रोमाइज, नो कॉम्प्रोमाइज, कुठल्या पद्धतीचं खरं तर तडजोड नसते. त्यामुळे विदाउट कॉम्प्रोमाइज कित्येक वर्ष हा संघ खेळत असतो. नाबा संघाचा क्रिकेट असेल, नाबा संघाची पाळकी असेल आणि नाबा संघाची खरं तर अनेक कलाकार असतील हे चर्चेमध्ये राहिलेत. धावपटा धाबा लागले गेले ते 20 धाबा. केतन मेहरचं षटक चालू आहे. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. लोवर फुल टॉस प्रॉपर कनेक्ट करू शकला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मीत पाटील नॉस्ट्रायकिंगला धावतोय पण बाईच परिणामी मिळा जाईल. एकेरी धाव आत्मघातकी धाव ठरली असते नाबा संघासाठी. हातातून चेंडू निसटला पाठीमाग पस्तीमध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण केलंय पण एकच धाव मिळाली गेले आणि या एका धाबेनिशी 21 धावा पाहायला मिळतात. एवढचा बॉल आल्या अमोल शेल्वम नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार. केतनच्या विरुद्ध आलेला आणखी एक मोठा फटका. मिळाल्या धावा 6. आलेले स्वागत केले अमोल शेल्वम. ओल्ड इज गोल्ड मूज लेजंड आणि नाबाक संघाचा ब्रँड मैदानाच्या त्याच्या बॅट मधला षटकार पाहायला मिळाला. त्यावेळचा बॉल लेगिश थोडासा बाहेरून जाताना पाहायला मिळाला. दीपकजी पाटील सर यांचा इथे निर्णय आला. इट्स वाईड बॉल. एक्स्ट्रा सुरुवातीतून धाव जोडली जाईल आणि 28 धावा धावपटा लागले गेलेत. दोन बाद 28 धावा पाहायला मिळतात. त्यावेळचा हा बॉल थोडस शरीरच्या पुन्हा एकदा बाहेर टाकण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या कॉरिडॉरच्या पूर्णपणे बाहेर टाकला होता केतनना. फलंदाजीच्या मेरिट पासून थोडस दूर टाकण्याचा प्रयत्न तो देखील करतोय पण एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्ची आल्यात. षटकार आल्यानंतर थोडासा दबाव प्रेशर जरूर जाणवला केतनवर देखील कारण या ओव्हर मध्ये 2 षटकार आलेत केतनच्या विरुद्ध. आडव्या बॅटने खेळायचा होता. दांडी गोल केली जाते.
तिसरा हादरा लागलाय नाववास संघाला आणि अमोल शेल्व मोईल इथून त्रिफळाची बाद. तांबडी बॅटिंग करत असताना नाववास संघाच्या 3 बाद 29 धावा 29 रन्स धावपटला लागत असताना अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सध्या आपण एन्जॉय करताय खंडोबा क्रिकेट क्लब जासी आयोजित सरपंच जसं 2025 हे पहिलं पर्व आणि सुपर 8 ची आज लढत आहे. मेगा फायनलची रात्र आपल्याला अनुभवायला मिळते. नभा 11 नाबा आणि त्यांना फाईट करतोय स्मायरा 11 प्लेयर्स पारगाव टीमने प्रथमतः नाणेफेक षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ग्रामपंचायत सदस्य जयश्रीताई घरत यांना विनंती करतो की आपला मान सन्मान घेण्यासाठी यावं. आपण मान सन्मान घेण्यासाठी आपण यावं आणि माई महादेव पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं यांचं. जयश्री घरत ग्रामपंचायत सदस्य जासई यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही येथेच मान सन्मान करत आहोत. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. आणि माझे उपसरपंच माई महादेव पाटील अर्थात आमची माई बाई इथे या. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ ताई तिकडे बघा कॅमेऱ्यामध्ये बघा. आणि पुष्पगुच्छ देऊन आपल्या इथेच मान सन्मान केला जातो आहे. धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात त्या स्पर्धेची शोभा वाढलीत. नेक्स्ट स्वागत असेल ऋतुजा अक्षय घरत या आपल्यासुद्धा स्वागत केलं जातं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथं आलात आणि त्याची शोभा वाढवलीत. आपलं सुद्धा स्वागत केलं जातं आहे. माईबाई या एकदा आणखी एक स्वागत आपण करूया आपल्या शुभ हस्ते. थोड्याच वेळात विद्युत पुरवठा सुरुवात होणार आणि लगेचच सामन्याला सुरुवात होईल. ऋतुजा अक्षय घरत यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा स्वागत करतोय आम्ही.
या स्पर्धेसाठी आपण आलात आणि स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आम्ही स्वागत करतोय. धन्यवाद. नेक्स्ट स्वागत असेल सन्माननीय श्री यतीन रमेश म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेसाठी आलेले आमचे सर्वांचेच लाडके यतीन प्रत्येक टेनिस शृंखलेसाठी आवर्जून त्यांची उपस्थिती असते. त्यांचं सुद्धा स्वागत या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. विक्रांत म्हात्रे यांना विनंती करतो की आपण यतीनचं आपल्या गोड व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करावं. हॅलो, थोड्याच वेळामध्ये मॅचला सुरुवात केली जाईल. थँक्यू यतीन, आपल्या मनापासून आभार आणि धन्यवाद. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावपटावर पाहायला मिळतात. 3 बाद 29 आणि थोड्याच वेळामध्ये मॅचला देखील सुरुवात केली जाईल. आतिश म्हात्रे दाखल झाला. स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव जितेंद्र दादा ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. स्ट्राईकला वैष्णव बोईरा नावा संघाला खरं तर रिप्रेझेंट करणारा खेळाडू ती तालुकानी असेल, व्यावसायिक संघातून असेल, रायगड संघातून खेळताना आपण त्याला पाहिलं आणि आज मात्र नाव्याच्या ग्रामीण संघातून त्याला खेळताना आपण पाहतोय. आतिश म्हात्रेचा पहिलाच बॉल, एलिव्हेशन कमी आहे, मिस्तामी स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आलेत वेगानं, एक धाव इथून कंप्लीट. जेल सुटला, डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न, जेल वैष्णव बोईरचा सोडला. क्षेत्ररक्षक प्रफुल्ल मोकल होते, ती बराचसा उंच जेल उडाला होता आणि जेल खाली प्रफुल्ल मोकलच्या हातातून ही चुकी झाल्या. वैष्णव बोईरला मिळाले जीवनदान आणि एका धावेनिशी धाव पाटला धावा लागले गेले. त्या 5 बाद 35 धावा. जेव्हा जेल सुटला असतात तेव्हा सातत्याने एक वेगळा खरं तर आपल्याला नेहमीच एक वेगळं चित्र पाहायला मिळत असतं. पण या मॅच मध्ये वैष्णव बोईरकडे प्रचंड क्षमता आहे. तेवढाच एक दिग्गज खेळाडू आहे. ती रायगड असेल संपूर्ण महाराष्ट्रभर बोलबाला राहिला. चौथं षटक प्रगती पथावर आहे. अजून या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज आतिश म्हात्रे सध्या गोलंदाजी करतोय. आपण ऑन द स्ट्राईक बॅटिंग करता असताना रितेश मडबीला पाहू शकता, जो पहिल्यांदाच बॉल फेस करणार आहे. वेळेचा बॉल भन्नाट वेग, आतिश म्हात्रेचं कौतुक करूयात. काय वेग पाहायला मिळाला, अगदी प्रॉपर टप्पा, चूक नियंत्रण आणि योग्य लाईन लेन या सर्व गोष्टी एकत्र करून आज तो गोलंदाजी करतोय. त्यामुळं तेवढंच चांगलं यष्टिरक्षण करणारे यष्टिरक्षक आपण पाहू शकतोय. संदीप म्हात्रेचं विशेष कौतुक करूयात. अगदी यष्ट्यांना खेचून तो उभा आहे आणि चांगल्या दर्जाचं त्याचं क्षेत्ररक्षण पाहायला यष्टिरक्षण पाहायला मिळतं. यावेळेचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये वळवला. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. खंडोबा क्रिकेट क्लब दासे आयोजित सरपंच चषक 2025 हॅट्रिक सरपंच सदुदादा घर त्यांच्या नावाची खरं तर ही स्पर्धा पाहायला मिळते. बॅटिंग रिव्ह्यू संपलाय त्यामुळं रिव्ह्यू घेता येणार नाही. नावा टीमला पहिल्यांदाच रोहननं खरं तर फुलटॉस बॉल साठी रिव्ह्यू घेतला होता, तेव्हा तो गमवला. त्यामुळे आता रिव्ह्यू घेता येणार नाही नावा टीमला. धावा लागले गेले त्या 35 पाहायला मिळतात, 35 रन्स. आणि या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये उरण तालुक्यातील अश्वासक चेहरा, संघर्ष योद्धा, शेतकरी कामगार पक्षाचे खरं तर रायगड जिल्हा खजिनदार आणि विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रे यांचं आगमन पाहायला मिळणार आहे. पण यावेळेचा हा बॉल शरीराच्या थोडासा दूर राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल. धावपटला धावा लागले गेले त्या 36 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथं षटक प्रगतीपथावर. आतिश म्हात्रे सध्या गोलंदाजी करतोय. अनेक महिला वर्ग आपल्याला येताना पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा आपण प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत करूयात. आतिश म्हात्रे षटक चालू आहे. रितेश समोर. यावेळेचा हा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा दी आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव मिळाली जाईल आणि या एका धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 37 धावा, 37 रन्स. भरपूर एक्स्ट्रा धावा करत आखरची केल्या त्या म्हणजे गोलंदाजी करत असताना आतिश म्हात्रे 2 खराब चेंडू त्यानं फेकलेत.
नावासंघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे. समोर आपण बॅटिंग करताना रितेशला पाहतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, प्रॉपर कनेक्ट झाला नाही. पाठीमागच्या दिशेने प्रफुल मोकल वेगार आला, फक्त एकच धाव मिळाला. लेग बाय स्पीड मिळण्यात आली. इकडे दाबेनिशी 38 धावा धावपडा लागल्या गेल्या. 38 रन्स आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल चौथ्या षटकातील बाकी आहेत. आपण विनंती करूयात यापुढे होणारा सामना कारकोपर आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान रांजणबाळ टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. आपण पहिला इनिंग संपण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. चीट ऑफ पेस यावेळेचा चांगला फटका आहे कमरच्या दिशेनं. चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अप्लाय केलाय आणि तेवढाच चांगला क्विक थ्रो सिद्धेश पाटीलचा पाहायला मिळाला. कम्मालीचं क्षेत्ररक्षण पारगाव संघाची ही ओळख आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्या प्रकारची चुकी पाहायला मिळत नसते. ही पारगाव संघाची एक वेगळी दहशत क्रिकेटच्या सत्रामध्ये आपण अनुभवलंय. त्यामुळे या चेंडूवर फक्त एकच धाव मिळाले. 39 धावा धावपडायला लागल्या गेल्यात आणि या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. प्रतीक्षा आहे ती म्हणजे आता आगमनाची. प्रीतमदादा म्हात्रे यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. त्याचं सुद्धा आपण प्रथमतः शब्द स्वागत करूयात. यावेळचा बॉल प्रॉपर फटका नाही आहे. मिस टायमिंग स्ट्रोक मिड विकेटचा क्षेत्रक्षण वेगाने धावलाय. एक इथून जेल आणखीन एक सोडलाय पारगाव टीमनं. बराचसा उंच चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपट्टा धावा लागल्या गेल्यात. 5 बाद 41 धावा. संगीतानं त्यांचं प्रथम आपण स्वागत करणार आहोत. 45 धावपट्टा लागले गेले. 45 रन्स 41 धावा 41. हॅलो, अगदी रॉयल एंट्री ज्यांची इथं झालेल्या आहे ते माननीय सन्मान्य आदरणीय संघर्ष योद्धा म्हणून उरणमध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं प्रत्येकाने त्यांचं काम बघितलं असेल प्रीतमदादा म्हात्रे यांचं आगमन होतं आहे. त्यांचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार आणि उरणचा आश्वासक चेहरा म्हणून सातत्यानं ज्यांच्याकडे बघितलं जातं आहे असे सर्वांचेच लाडके प्रीतमदादा म्हात्रे यांचं आगमन होतं आहे. संघर्ष योद्धा म्हणून त्याला संबोधलं जातो आहे. तेजस्विता, तत्परता आणि तपस्विता या 3 तकार ज्यांच्या जीवनामध्ये आहेत त्यांचं जोरदार टाळ्याने आपण सर्वांनी स्वागत करूया प्रीतमदादा म्हात्रे यांचं. तपस्विता ही 3 तकार ज्यांच्या कार्यामधून आपल्याला बघायला मिळालं आणि उरणमधील प्रत्येकाला जनमानसाला संघर्ष कसा करावा हे ज्यांनी शिकवलं आणि प्रत्येकाच्या मनातून एकच आवाज झाला, संघर्ष योद्धा, संघर्ष योद्धा.
स्वागत आहे संघर्ष योद्धा प्रीतमदादा जे म्हात्रे साहेबांचं इथं शुभ आगमन झालं आहे त्यांचं आपण प्रथमतः शब्द सुमरणात स्वागत करतोय. बॅक टू क्रिकेट इथं मॅच चालू आहे. नावा 11 नाबा आणि त्यांच्या विरुद्ध स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या टीमची आपण सध्या मॅच पाहतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 41 धावा धावपडला लागले गेल्यात. बॅटची वरची काढा पाठीमागच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये त्यामुळं निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रवीण मोकल गोलंदाजीसाठी दाखल झाला आहे. 5व्या षटकाला इथं सुरुवात झाली आणि धावपडला धावा लागले गेले ते 41 धावा आपण ऑन द स्क्रीन पाहू शकता. उरण तालुक्यातील आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा आणि उरणकरांच्या मनातील आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अशी प्रीतमदादा म्हात्रे यांचं इथं शुभागमन झालंय. प्रथमतः दादांचा आपण या स्पर्धेमध्ये खंडोबा क्रिकेट क्लब दासे आयोजित सरपंच जसं 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 वेळा हॅट्रिक सरपंच संतोषदादा घरत यांच्या वाढदिवसानिमित्त दादांचं इथं शुभागमन झालंय. आणि संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स आणि आयोजन कमिटीच्या वतीनं आपण संतोषदादा घरत यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि ओढूयात बॅक टू क्रिकेट. यावेळचा फटका वैष्णव भोईरचा फसला. एलिव्हेशन आहे कमी. मिस टायमिंग स्ट्रोक आणि झेल टिपलाय स्वतः गोलंदाजानं त्यामुळे आणखीन एक हादरा लागलाय नावा या टीमला आणि वैष्णव भोईर होईल झेल बाद. नातील आमदार म्हणून दादांकडे पाहिलं जातं. प्रत्येकाच्या नावाच्या पाठी कधी शेठ लागतं कधी साहेब लागतं पण प्रीतम दादा म्हणजे का प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये धावून येणारा दादा म्हणून प्रीतम दादा हे खरं तर सातत्यानं एकच वादा आणि जनतेच्या हृदयातील प्रीतम दादा म्हणून गोरगरिबांची खरं कैवारी म्हणून दादांकडे पाहिलं जातं. अनेक खरं तर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये दादांचं आगमन पाहायला मिळण्यासाठी दासेच्या खरं तर तसं एक गावावर वेगळंच प्रेम दादांचं नेहमी पाहायला मिळालं. धावपडला धावा लागले गेल्या त्या 41 धावा. अजूनही या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करतोय प्रवीण मोकल. यावेळेचा बॉल बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता. फक्त एकच धाव मिळेल आणि या एका धावीनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या नावा टीमच्या 6 बाद 42 धावा पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिली इनिंग सध्या आपण अनुभवतोय. विनंती केली जाते यापुढे होणारा सामना खारकोपर आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान रांजणपाडा या टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. सहा बाद 42 धावा पाहायला मिळतात. गोलंदाजी प्रवीण मोकलची चांगली राहिल्या. रितेश मळवीच्या समोर त्यावेळेचा हा बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र धाव घेत असताना आणखीन एक हादरा लागलाय नावा टीमला आणि माघारी परतावं लागेल स्वराज पाटीलला. 7व्या क्रमांकाचा हादरा लागलाय नावा टीमला. वर्षामध्ये आपण इरसाल वाडीचे करता दुर्घटना पाहिली. अनेक आपल्या कुटुंबाचा सुखाचा त्याग करून अगदी अहोरात्र दादांनी कष्ट घेतले आणि तिथं गोरगरिबामध्ये जिथं अडचणीमध्ये सापडलेल्या जनतेचा साठी एकच दादा धावून गेले होते. नाव आहे प्रीतमदादा म्हात्रे. त्यांचं इथं आगमन झाला. धावपडला धावा लागल्या गेल्या त्या 42 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानात सध्या गोलंदाजी करतात प्रवीण मोकल आणि या इनिंगमधील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. बॅटिंग करतोय नावा संघ आणि मैदानात नवीन खेळाडू दाखल झाला आहे जवान पाटील. नॉनस्ट्राईक एंडला 9व्या क्रमांकावर आपण जवान पाटील यांना पाहतोय. स्ट्राईकला आहे तर रितेश मळवी ज्यांनी 5 चेंडू फेस केले. 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. यावेळचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा वळवलाय. कमालीची गोलंदाजी प्रवीण मोकल याची पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर कधी इन स्विंग कधी आउट स्विंग हे चेंडू सातत्यानं पाहायला मिळत असं त्यामुळं जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं या मॅचमध्ये. सुरुवात चांगली राहिली होती नावा टीमची पण त्यानंतर पारगाव टीमनं कमबॅक करून दिलाय. लोवर फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये चेंडू निघून चालला. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत. चांगला थ्रो क्विक थ्रो पाहायला मिळाला. कनेक्ट झाला नाही. दुसरी धाव घेत असताना मात्र जवान पाटील होतील धावबाद. या चेंडूवर फक्त मिळाली गेली एकच धाव आणि या एका धावीनिशी
प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हारून बॅटिंग करत असताना न्हावा 11 न्हावा या संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 8 बाद 43 आव्हान ठेवलंय स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघासमोर. जशा दुसऱ्या सूत्राला सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूयात प्रसादजी भोईर सरांचा. नाणेफेकी करण्यासाठी यावं कृपया. संघर्ष योद्धा म्हणून सातत्यानं ज्यांना पहिली पसंती 190 उरण मतदारसंघातील तमाम जनतेने त्यांनी दिले असे सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे इथं उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक सुद्धा होईल. या दादा. तपस्विता तत्परता आणि तेजस्विता हे 3 तकार ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि सातत्यानं जनतेची सेवा जनतेमध्ये जनार्दन शोधण्याची त्यांची असणारी कला आणि प्रत्येकाला सामावून घेण्याचं त्यांच्या अंगी असलेलं गुणकौशल्य यामुळे आज संपूर्ण या उरणमध्ये दादांना पहिली पसंती दिली जाते. त्यांच्या काठा नाणेफेकी कोणी जिंकली लगेच निर्णय संघ खारकोपर संघ जिंकलेला आहे. जसा मॅच संपेल तसं लगेचच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद दादा. लगेच आपण ग्रुप क्रमांक जासईचे हॅट्रिक सरपंच यांचा वाढदिवस तमाम तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी जल्लोषामध्ये आपण साजरा करणार आहोत. अतिशय जल्लोषामध्ये सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा सुवर्ण क्षण आज आपण साजरा करणार आहोत. अर्थात सन्माननीय सरपंच संतोषजी घरत यांचा आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. नारी शक्ती फार मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित आले आहेत. ती शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आपले सर्वांचेच लाडके सरपंच संतोषजी घरत यांना त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व कला क्रीडा सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये भरभरून मदत करणारे आर्थिक सहाय्य करणारे संतोषजी घरत यांचा आज वाढदिवस. आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले खास संघर्ष योद्धा उरणचा आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं प्रीतमदादा म्हात्रे आणि असंख्य कार्यकर्ते सर्वांच्या उपस्थितीमध्ये कामगार नेते रवी घरत सोबत असतील आणि अनेक कार्यकर्त्यांच्या सोबत आणि सर्वांच्या समक्ष आज दादांचा हा वाढदिवस साजरा होणार आहे.
संतोषजी घरत साहेब यांचा इथं मात्र अभिष्ट चिंतन सोहळा होताना आपण पाहताय. उरणच्या राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे मात्र संतोषजी घरत साहेबांना इथे मात्र शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या जात आहेत. शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा दैतिकमान सोहळा आपण अनुभवत आहात आणि प्रत्येक जण आज शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यामध्ये आपण बघतो सभापती योगिता, गोपीशेठ म्हात्रे, सुमन गजानन म्हात्रे, पुष्पा माणिक म्हात्रे, नीरा आकाश म्हात्रे, वंदना अजित प्रीतम दादा म्हात्रे सुद्धा शुभेच्छा देत आहेत. त्यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद दादा. हे तुमच्यावर असलेलं सर्वांचं प्रेम आहे, तुमचे केलेले कार्य. आणि त्यानंतर आपण चला मैदानात जायचं. एकीकडे खेळाडू आपण मैदानात आणि स्वागत पंच मैदानात करणार जातील. संघर्ष योद्धा पनवेल महार नगरचे विरोधी पक्ष नेते आणि रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अर्थात आपल्या सर्वांच्या मनामनातील नेता संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे यांचं वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्या जरा या आपल्या व्यक्तिमत्वासाठी, आपल्या या नेत्यासाठी, आपल्या प्रत्येकाला सोबत घेऊन जाणार हे नेतृत्व आणि त्यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. दादा तुम्ही नुसतं आलात, नऊ चैतन्य इथं निर्माण झालं, ती तुमची कार्य करण्याची पद्धत, सर्वांना सामावून घेण्याची तुमची पद्धत, आज फार मोठं भाग्य आम्हाला लाभलं. इथं दादांचं कौतुक करण्याची संधी आम्हाला मिळाली. या शृंखलेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. विपुल प्रसाद होईल. धन्यवाद. उपस्थित सर्व क्रीडासिकांचं मनोपूर्वक आपण स्वागत करूया. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2025 एक शानदार पर्व आपण अनुभवत आहे. हे पहिलंच पर्व आणि या पहिल्याच पर्वामध्ये खऱ्या अर्थानं सुरुवातच दमदार होताना या स्पर्धेच्या औचित्याने पाहायला मिळत आहे. तमाम जमलेल्या क्रीडासिकांच्या साक्षीने रंगलेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवत आहे आणि औचित्य आहे सरपंच चषक 2025. राजकीय क्षेत्रातील 190 विधानसभा मतदारसंघातील आश्वासक चेहरा म्हणून ज्या चेहऱ्याकडे तमाम उरणकर, पनवेलकर, खालापूरकर पाहतायत असे प्रीतमदादा म्हात्रे साहेब या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल पुन्हा एकदा खंडोबा क्रिकेट क्लब जासई यांच्या वतीनं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांना भविष्यातील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. तसेच या स्पर्धेच्या औचित्याने ज्यांच्या नावाने स्पर्धा आयोजित केली आहे असे जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे हॅट्रिक सरपंच सन्माननीय संतोषजी घरत साहेब यांना सुद्धा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. विधात्यानं यापुढील दिलेलं आयुष्य निरोगी, सुखी, समाधानी, भरभराटीचे व जनतेच्या सेवेमध्ये जावं अशा तुम्हाला खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा या स्पर्धेच्या औचित्याने देत आहोत. एकीकडे मॅचला पण सुरुवात करणार आहोत. पारगाव विपक्ष ही मॅच आपण एन्जॉय करताय न्हावा या दोन संघांमध्ये. पहिलं सत्र आपण ऐकलं विपुलजी पाटील यांच्या सुमधुर आवाजातून, जिथे 42 झाले आणि 43 करायचे आहेत. स्मायरा सिमेंट सप्लायर आणि सद्गुरू सिमेंट सप्लायर यांच्या माध्यमातून पारगाव संघ सध्या मैदानामध्ये पुरस्कृत केला आणि तो खेळत असताना ज्याला आपण पाहताय फलंदाजीसाठी आला. 30 चेंडू 43 करायचे आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. एकीकडे मंचावरती आपण सरपंच साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा जो मात्र अनुभवताय अगदी डोळ्यात साठवून ठेवावे असे हे नयनरम्य दृश्य सध्या आपण एकीकडे मैदानामध्ये आणि एकीकडे मंचावरती अनुभवत असताना
मॅचला सुरुवात होतीये. खूप मोठी मॅच एकीकडे आपण एन्जॉय करतोय तर दुसरीकडे सरपंच साहेबांचा अभिषेक सोहळा जो मात्र मंचावरती चालू आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. 30 मध्ये 43 करायचे आहेत. ओपनिंग पेअर सलामीची जोडी कुणाल तारेकर आणि प्रफुल्ल मोकळ याचे दोन फलंदाज आणि गोलंदाज वेगवान व्ही फॉर वैष्णव ज्याचं स्वागत केलंय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये उत्तुंग गगनभेदी षटकार. बिन बाद 6 30 मध्ये 43 करायचे आहेत. गोलंदाज वैष्णव भोईर नावा टेनिस क्रिकेटचा असा एक गोलंदाज ज्यांना आपल्या वेगानं क्रिकेटच्या पटलावरती स्वतःच्या नावाची एक वेगळी दखल घ्यायला लावली असा गोलंदाज आहे. कित्येक स्पर्धा ज्यांना आपल्या गोलंदाजीच्या वेगावरती जिंकल्यात पण आज या स्पर्धेच्या औचित्याने त्याच्यासमोर फार मोठं आव्हान असेल. 6 धावा झाल्यात. 43 धावा करायच्या आहेत. 43 झाले 44 करायचे आहेत. सॉरी आमच्या गुणलेखकाच्या चुकीमुळे पुन्हा एकदा आम्ही चुकीचं तुमच्यापर्यंत माहिती दिलगिरी व्यक्त करतोय. संघाची धावसंख्या आहे 43 झाली 44 करायचे आहेत. चला गाडीचे हेडलाईट बंद करायचे. समोरील गाडी नंबर 5126 सगळ्या त्याच नंबरच्या बहुतेक गाड्या आहेत परंतु आपण सांगूया जीप गाडी आहे. सुरुवात होतीये. वैष्णवपुरी यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलवर खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू स्टॉप केलाय आणि आणखी एक निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे बिनबाद 6 धावा. बिनबाद 6 होत आहेत. एक चांगलं क्रिकेट सध्या पण अनुभवताय. षटकार आलाय जरूर परंतु वैष्णवनं थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा चांगल्या पद्धतीनं केला. कुणाल तारेकरच्या बॅटमधून एक षटकार आलाय. त्या कुणालला 2 चेंडू सुद्धा निर्धाव फेकलेत हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. यावेळचा चेंडू कुणालला थांबवणं कठीण. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक घेत चेंडू निघून चला. डीप मिड विकेट आउट ऑफ द पार. षटकार. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू खोलला टाकलाय. सन्मान दिलाय. समजदारीचं क्रिकेट सध्या आपण अनुभवतोय. खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देऊन आपली विकेट्स इथे मात्र सुरक्षित ठेवत असताना मैदानामध्ये समजदारीचं क्रिकेट आणि या स्पर्धेच्या औचित्यानं ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांना आज मात्र सन्मानित केलं जात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना मात्र सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय संतोषजी घरत साहेबांना इथे मात्र विशेष सन्मान ज्यांचा या स्पर्धेच्या औचित्यानं अभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा देऊन खंडोबा क्रिकेट क्लब करत असताना त्यांचे सर्व सहकारी मग ज्यामध्ये माणिकशेठ म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी या तसेच SR घरत साहेब अर्थात सतीश शेठ घरत साहेब जासई परिसरातील उद्योग क्षेत्रातील एक वेगळं ब्रँड नाव आहे सतीश शेठ घरत आणि ते सुद्धा या स्पर्धेच्या औचित्यानं सरपंच साहेबांना शुभेच्छा देत असताना आपण पाहतोय. पहिलं षटक संपलाय. 2 षटकार एक चौका एक सिंगल अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 44चा पाठलाग करत असताना धावसंख्या धाव फलकती लागली जाते. स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघाची बिनबाद 13 धावा. बिनबाद 13 होतात आणि मंचावरती सध्या शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या जात आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांचा खरं तर सिंहासनावर आडूर असलेला हा मात्र सुंदर असा मात्र पुतळा दिला जात आहे. तो मात्र भेट दिला जात आहे तो सरपंच साहेबांना आणि मात्र त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. पहिलं षटक 13 आल्यात. 44 करायचे आहेत आणि या अगोदरच्या मॅच मध्ये 46 करायचे होते विपुलजी. इथे आता मात्र 43 44 करायचे. 43 झाले 44 करायचे आहेत.
मधल्या काळामध्ये थोडासा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे थोडासा विलंब झाला आणि पुन्हा एकदा मात्र त्या मॅचला आम्ही कंटिन्यू करत असताना आणि या स्पर्धेचा टॉप 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी आजच्या रजनीतील ही दुसरी मॅच आपण एन्जॉय करता, ती म्हणजे टॉप 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी न्हावा 11 न्हावा विपक्ष स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या दोन संघांमध्ये सध्या मॅच रंगली जाते. दुसरं सत्र आहे. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात. दुसरं षटक रोहन गरत, जॉन टी. स्ट्रायकर पुन्हा एकदा मात्र तोच येईल ज्याचं नाव आहे कुणाल तारेकर, ज्यानं मॅचला ओपन 6 न केलंय. तेरा झालेत. रोहन गरत राईट आर्म द विकेट. खोलात टाकला हा चेंडू. वलक्याताना फक्त सन्मान दिला. सिंगल साठी प्रयत्न शॉर्ट सिलिमेडॉन कडे चेंडू होते आणि सिंगल पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या साह्यानं धाव फलकावरती लागल्या जातात. 14 धावा. 44 करायच्या आहेत, पैकी 14 आतापर्यंत आल्यात. 23 मध्ये 30 करायच्या आहेत. येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज विजयासाठी पारगाव संघाला असणार आहे. नावा संघाकडे जर आपण पाहिलं तर विपुलजींनी सांगितल्याप्रमाणे कित्येक वर्ष नावा संघाचं टेनिस क्रिकेटमधील एक वेगळी ओळख आहे, ती त्यांनी राखली आहे. आतापर्यंत सुद्धा आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा ज्या नावा संघानं जिंकल्यात सुद्धा. आज या स्पर्धेच्या औचित्यानं त्यांच्यासमोर वेगळं आव्हान असेल ते म्हणजे पारगाव संघाचं, कारण पारगाव संघाची सुद्धा एक वेगळी ओळख आहे. टेनिस क्रिकेट विश्वाला खऱ्या अर्थानं ज्यानं गवसणी घातली आहे असा हा संघ पारगाव संघ आहे. आउटसाइड टू ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बराचसा बाहेर निघून चालाय. वाईड लाईनच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन इथे मात्र मिळाली जाणार आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या धाव फलकावरती लागल्या जात आहेत 15 धावा. येणाऱ्या 23 मध्ये 29 करायच्या आहेत. 23 चेंडू आणि 29 धावांची गरज. 23 चेंडू विजयासाठी 29 करायचे आहेत. राऊंड विकेट. आउटसाइड टू ऑफ स्टंप पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत गोलंदाज आणि सातत्याने अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये हे घडताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज अगदी वाईड लाईनच्या थोडासा किंचित आतमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून बॅट्समनला फुटवर्कचा वापर करून तो चेंडू खेळण्यापासून थोडासा मात्र अडचण निर्माण होईल हे प्रयत्न करत असताना इथे मात्र ते प्रयत्न अपयशी आतापर्यंत 2 वेळा गोलंदाजाचे झालेत, कारण 2 चेंडू अव्वांतर आलेत, वाईड आलेत. 23 मध्ये 28 करायचे आहेत. फुल टॉस ऑन साइडला यावेळेस मात्र खेळलाय. चेंडू सरळ खेळलाय. चेंडू दन 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 करत निघून चाललाय सीमा पार. चौकार. चार मिनिट आहेत. धावा होतात 20. येणाऱ्या 22 मध्ये आता 24 करायचे आहेत. पुढील मॅच ज्या 2 टीम मध्ये होणार आहे त्या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. खारकोपर आणि जय हनुमान रांजणपाडा. राऊंड विकेट. यावेळेस चेंडू फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि ते मात्र झेल टिपलाय. विकेट नंबर 1 पहिला खेळाडू तो म्हणजे प्रफुल्ल मोकल होतोय. झेल बाद. ज्यानं मात्र हा झेल टिपला. अप्रतिम झेल म्हणावा लागेल. पिटूच्या षटकामध्ये अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण होणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक या षटकामध्ये सीमारक्षक म्हणून ज्यांना आपण पाहू शकता, परंतु बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक हे मात्र 38 सर्कलमध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आणि इथे मात्र पहिली विकेट मिळाली गेली. पहिला ब्रेक थ्रू मात्र प्रफुल्ल मोकलच्या स्वरूपात इथं मात्र मिळतोय, ज्यानं चौकार 1 सुद्धा लगावला होता. नवीन खेळाडू मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आला केतन मेहर. पारगाव टेनिस क्रिकेटला ज्यांना आपल्या आयुष्यातील मी म्हणेन आतापर्यंतचे 20 पेक्षा जास्त वर्ष ज्यांना दिलेत असा केतन मेहर आला. 40+ मास्टर. अनेक फॉर्मॅट 40+चे ज्याने खेळलेत आणि गाजवलेत सुद्धा. चिंचपाड्याच्या मैदानावरती सलग 6 चेंडूमध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती आहे तो केतन मेहर सध्या फलंदाजीसाठी आला. 21 मध्ये 24 करायचे असताना
21 चेंडू आणि विजयासाठी 24 धाबांची गरज आहे. सन्माननीय संतोषजी गरज साहेबांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर येताना दिसतात. त्यांचं स्वागत पण इथे मात्र घडलंय काय मैदानामध्ये. लेग बिफोर द विकेट साठी अपील केली आणि मात्र दुसरा धक्का लागतोय पारगाव संघाला. केतन मेहर होणार, आयला पावलारी माघारी जाणार. ज्याचं नाव आहे केतन मेहर, आल्या पावली माघारी जाताना ज्या केतन मेहरला आपण पाहिलात. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय, नाव आहे भूषण पाटील. पारगाव टेनिस क्रिकेट मधील आणखी एक दर्जेदार नाव भूषण कन्हैया शेठ पाटील, सद्गुरू सिमेंट सप्लायरचे ओनर. आज मैदानावरती आपल्या गावच्या क्रिकेटसाठी ज्यांना मात्र काहीतरी करण्याची नामी संधी औचित्य आहे. खंडोबा क्रिकेट क्लब जासे आयोजित सरपंच चषकाचं 20 मध्ये 24 करायचे आहेत. 20 मध्ये 24 करायचे आहेत. गोलंदाज रोहन गरत ऑन अ विकेट हॅट्रिक वरती यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता. सन्मान दिला आणि सिंगल पूर्ण केले, वैयक्तिक खातं खोललं आणि मात्र या एका धावेच्या सह्यानं धाव फलक 21 वर येणाऱ्या 19 मध्ये आता 23 करायचे. विजयासाठी 17 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. नावा 11 नावा विपक्ष स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव अशी मॅच आपण एन्जॉय करताय. जितेंद्र ठाकूर यांनी मात्र पॅक केलेला हा पारगाव संघ जो मैदानामध्ये सध्या खेळ करतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू बॅटच्या आतील हिस्स्याला लागला आणि मात्र आतील कडेला लागतो आणि मात्र चेंडू जागीच राहिला. तोपर्यंत एक पूर्ण केली. या एका धावेची धावसंख्या होती 23 धावा. 16 मध्ये 21 करायचे आहेत. 16 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज आहे. सोळा चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे पारगाव संघाला. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. लॉंग ऑफ कडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र फटका फसला जातो. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. विकेट नंबर 3 बॅक टू द डगआउट. खेळाडू क्रमांक 3 भूषण पाटील होतोय झेल बाद. मधील आणखी एक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, निवेदक व समालोचक द्रोणागिरी भूषण सन्मान्य जीवनजी डाकी सर यांचं सुद्धा आगमन झालं. शब्द सुनावणार त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. येणाऱ्या 15 मध्ये 21 करायचे आहेत. खेळाडू क्रमांक 5 आतिश म्हात्रे नवीन खेळाडू आला. कुणाल तारेकर अगदी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहतोय. त्याला भागीदारी करण्यासाठी कोणता खेळाडू असेल जो मात्र त्याला साथ देईल. पार्टनरशिप बिल्ड झाली तर या 44 धावांचा पाठलाग सहज पूर्ण होऊ शकतो. परंतु कुणाल सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकर म्हणून उभा. स्ट्रायकर बॅट्समन आतिश म्हात्रेला आल्या सुरुवात केली आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. बॅट्समन आतिश म्हात्रेच्या बॅट मधून आलेला हा षटकार. एका मधाच्या पोळ्याच्या जाळाप्रमाणे आपल्या अवतीभोवती खरं तर माणसं गोळा करणारं व्यक्तिमत्व म्हणून संतोषजी गरज साहेबांना आपण पाहिलं. आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी छाप समाजामध्ये पाडल्याने अनेक समाजामध्ये ज्यांनी आपले चाहते निर्माण केलेत
त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या रडांमध्ये आलाय. बॅट्समन आलाय 5व्या नंबरवरती, परंतु 1 नंबरचे फटके लगवत असताना सलग दुसरा षटकार. दुसरं नाव आहे खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2025 पर्व पहिलं. आणि या पहिल्या पर्वामध्ये खरं तर असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, आणि ते मात्र राखलंय. येणाऱ्या 12 मध्ये 3 करायचे आहेत. खेळाडू अमीर तारेकरला पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे रोहन करतनं. यावेळचा चेंडू मिस करतायत आणि त्यामुळे ते मात्र सिंगल पूर्ण केली जाते विजयासाठी. आता मात्र 2 धावांची गरज आहे. धावा संख्या होत आहेत 42. 2 धावांची गरज आहे. 10 मध्ये 2 करायचे आहेत. 10 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. गोलंदाज रोहन घरत अजूनही हार मानायला तयार नाही आहे. हीच तर न्हावे टेनिस क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे. यावेळचा चेंडू वेग आहे, परंतु दिशा ही मात्र चुकीची पाहायला मिळाली. डाव्या यष्टीच्या बाहेरून निघणारा चेंडू पंचांनी घोषित केला वाईट, त्यामुळे आता मात्र सामना बरोबरीने सुटला आहे. विजयासाठी फक्त 1 धावेची गरज. स्कोर इज लेवल. 10 चेंडू 1 धावेची गरज आहे. पुढील मॅच पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो खारकोपर आणि रांजणपाडा या 2 संघांमध्ये. ज्या संघानं नाणेफेक जिंकले त्या संघानं अगदी समोर राहायचं आहे. हा सामना संपता क्षणी एका साईडने इंटर व्हायचा आहे मैदानामध्ये. कोला टाकण्याचा हा प्रयत्न केला होता. चेंडू विजयाचा फटका आला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे चेंडू होतोय आणि मात्र हा सामना 44 धावांचा पाठलाग करत असताना स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघानं जिंकलाय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.